आमची एक ड्रायव्हर लोकांची अशी विनंती आहे सरकारला की हे जे तुम्ही नियम काढलेला आहे हा नियम इथून मग कधी झालेला नाही आहे आणि हे नियमामध्ये कमसे कम 101% आमची ड्रायव्हर लोकांची संख्या आहे। जर समजा बघा उद्या राशन पाणी आणतो ड्रायव्हर आणतो, तरकारी आणतो ड्रायव्हर आणतो, दूध आणतो ड्रायव्हर आणतो, बरोबर आहे। तुम्ही हे नियम कोणत्या ह्याच्यामध्ये काढा तुम्ही कायद्यामध्ये? डिझेल पेट्रोल सुद्धा ड्रायव्हर आणतो। जी गव्हर्नमेंटने कानून काढलेला आहे 10 वर्षाची सजा आणि 10 लाख रुपये, हे आम्हाला मान्य नाही आणि जोपर्यंत ते माघारी घेत नाही तोपर्यंत आमचा संप चालू राहील आणि आम्ही माघारी घेणार नाही। हे आमचे सर्वाला ड्रायव्हर बंधूला सर्वाला नम्र विनंती आमची की गाड्या कुणी काढू नये। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वाहतुकीच्या नियमांना विविध वाहतूक संघटनांनी विरोध केला आहे। त्या विरोधात त्यांनी संप पुकारला आहे। या संपामध्ये राज्यातील विविध वाहतूक संघटनांनी देखील सहभाग घेतला आहे। आपण उभ्या होतो त्या कल्याण यार्डात। कल्याण यार्डामध्ये विविध राज्यांतून ह्या सिमेंटच्या गोण्या येतात। या ठिकाणी आपण पाहू शकतो की ह्या ट्रेनमधून या सिमेंटच्या गोण्या येतात। या ठिकाणाहून या सिमेंटच्या गोळ्या लोड करून विविध ठिकाणी नेल्या जातात। त्यासाठी या यार्डमध्ये तब्बल 600 ते 700 ट्रक आहेत। या ट्रक चालकांनी देखील आज संपात सहभाग घेतला आहे। सकाळपासून या ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की सिमेंटच्या गोण्या या ठिकाणीच पडून आहेत। आपल्यासोबत इथे काही ट्रक चालक आहेत, आपण त्यांच्याकडूनच आता माहिती घेऊ। दादा, काय नेमका प्रॉब्लेम आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? नेमका प्रॉब्लेम असा आहे, गव्हर्नमेंटने जी नियम काढले 10 लाख रुपये फाईन आणि 10 वर्षाची सजा, हे आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही सर्व गाड्या उभा केल्या। किती गाड्या असतील या यार्डात एकूण? 500 आहेत, 500 गाड्या आहेत। आपल्यासोबत आणखी काही ट्रक चालक आहेत। दादा, काय मागण्या आहेत तुमच्या आता? ते जे कायदा काढला आहे ते रद्द करावा, आमचं म्हणणं तेच आहे। अशी दुसरी गोष्ट, आम्हाला कुठं ॲक्सिडेंट झाला साहेबांनी बोले, मोदी अमित शाह साहेबांनी बोलले की ॲक्सिडेंट झाल्यावर माणसाला उचलून तुम्ही दवाखान्यात घेऊन जावा। ती कॅपॅसिटी आमच्यात नाही, कारण कुठं ॲक्सिडेंट झाला माणसं काय सोडणार आहे का ड्रायव्हरला? त्याला मारून टाकतील। ते रद्द करावा आणि आम्हाला ड्रायव्हर लोकांना जे मागण्या आहेत ते काय लागू केले ते आता ते रद्द करावा, हीच आमची मागणी आहे। एकंदरीत या संघटनांनी देखील या संपात सहभाग घेतला आहे। त्यामुळे एकंदरीत सगळ्याच जे जनजीवन आहे त्यावर याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे सरकार या संपावर काय तोडगा काढतं आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।